आता कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिमांड सप्लाय झोन कसा तो शिकवलेला आहे. ओके. एक मिनिट मला थोडासा टाइम द्या, मी चार्ट ओपन करतो. ओके. तर कालच्या याच्यामध्ये मी तुम्हाला डिमांड सप्लाय झोन, सपोर्ट, रेजिस्टन्स, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन कसं असतं हे सगळं तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे असं कोण आहे का याच्यात? मला सर समजलेलं नाही किंवा काय? सगळ्यांना समजल्या त्या गोष्टी? हा. ओके. डिमांड सप्लाय झोन समजलेला आहे. ठीक आहे. आता थोडंसं आपण याच्या पुढचं बघायचं की हायर हाय आणि लोअर लो कसं असतो हे थोडंसं आपण बघायचं आहे. आता मी तुम्हाला कॅन्डल शिकवलेलं की कॅन्डल कसे असते किंवा कॅन्डलला रीड कसं करायचं हे कॅन्डल शिकवलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं असतं की कन्फर्मेशनसाठी आपल्याला हायर हाय आणि लोअर लो हे बघावं लागतं किंवा ते जर नाही बघितलं तुम्ही तर तुम्हाला ट्रेड तुमचा फसू शकतो किंवा डायरेक्ट तुम्ही कॅन्डलला ब्रेक केले म्हटलं तर तुम्हाला तिथे तुमचा ट्रेड फसू शकतो. तर त्या अशा लेवलला आपण काय करायचं आहे की मी तुम्हाला जसं शिकवलंय की एखादा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर आपल्याला एक मोठा मोमेंटम मार्केटमध्ये मिळू शकतो. आता सपोज हा पकडून चालला एक रेजिस्टन्स आहे, बरोबर आहे. इथला हा एक रेजिस्टन्स आहे जी मी इथे लेवल ड्रॉ करत आहे. हा एक रेजिस्टन्सची लेवल आहे. खूप मोठं झालंय. ही एक रेजिस्टन्सची लेवल आहे कारण मार्केट इथं एकदा रेजिस्टन्स घेतलाय, परत घेतलाय, परत घेतलाय आणि परत म्हणजे इकडून वरती मार्केटनं रेजिस्टन्स करून मार्केट खाली गेलेलं आहे. तर ही आपल्यासाठी रेजिस्टन्सची लेवल आहे. आणि अशा वेळी जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर आपण ट्रेड कसा करू शकतो किंवा ट्रेड करण्यासाठी काय करावं लागतं? आता हा काय झालाय? हा वरती ब्रेकआउट आलेला आहे, बरोबर. तर अशा टायमिंगला काय करत असतं? हायर हाय आणि लोअर लो जे असतं ते बघणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर तुम्ही इथं कन्फर्मेशन घेऊ शकता. अन्यथा तुम्हाला जास्त हे होणार नाही. तुम्ही इथं फसू शकता मग. मग काय करायचं आपल्याला, की कन्फर्मेशनसाठी हायर हाय कशाला म्हटलं जातं, हे पहिलं आपण बघून घ्यायचं आहे. ज्यावेळी एखाद्या रेजिस्टन्सला ब्रेक होतो, त्यावेळी ह्याला ब्रेकआउट म्हणायचं. आणि त्याच्यावर आता समजा ही कॅन्डल आता क्लोज झालेली आहे, बरोबर. इथं ही एक्झाम्पलची कॅन्डल आहे, ही ब्रेकआउट कॅन्डल आहे माझ्यासाठी, बरोबर. ही माझ्यासाठी ब्रेकआउट कॅन्डल आहे. तर ह्या कॅन्डलच्या वरती, ह्या कॅन्डलची जी बॉडी आहे, ही बॉडी याच्यावरती क्लोज व्हायला पाहिजे, बरोबर. जशी की इथं क्लोज झालेली आहे. आता आपली रेजिस्टन्स लेवल कुठली होती? ही लेवल होती. आता इथं बघितला तर इथं तुम्हाला दिसत आहे. ओके. इथं तुम्हाला दिसतंय, बरोबर, की ह्या कॅन्डलनं इथं ह्या लेवलला ब्रेक केलेला आहे. म्हणजे काय? एक ब्रेकआउट आलेला आहे. आणि ह्या कॅन्डलची बॉडी आहे, ती ह्याच्या वरती क्लोज झाली. आता समजा ही याच्या खाली क्लोज होत असेल, तर आपण इथे एंट्री करायची नाही. अशी क्लोजिंग व्हायला पाहिजे. याच्या बॉडीच्या वरती ही कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे. तरच आपण एंट्री करू शकतो. इथं पण हा हायर आहे. म्हणजे एखाद्या ब्रेकआउटला ज्यावेळी कॅन्डल ब्रेक करते आणि त्याच्या वरची जी कॅन्डल आहे, ती त्याच्यामध्ये ग्रीन कलर मध्ये जर क्लोज होत असेल तर बाईंगसाठी आपण हा हायर हाय म्हणू शकतो. याला हायर हाय म्हणायचं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे. ओके. तर हायर हाय कसा असतो की एखाद्या कॅन्डलच्या वरती याची बॉडी क्लोज झाली तर हा हायर हाय झाला. आणि सेम लोअर लो कसं असणार आहे? त्या कॅन्डलच्या खाली ही एक कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे. ओके. आता याची बॉडी इथपर्यंत येईल किंवा याची इथपर्यंत येईल किंवा याची इथपर्यंत, याच्याशी काही देणं घेणं नाही. पण याची जी बॉडी आहे ती ह्याच्यावर क्लोज व्हायला पाहिजे. तर आपल्या इथं मार्केटमध्ये कन्फर्मेशन मिळते की हायर हाय आणि लोअर लो झालेला आहे. ओके. इथं आपण ह्याचं एक्झाम्पल बघू शकतो. हा समजा ब्रेकआउट आहे, हा याचा हायर आहे किंवा हा ब्रेकआउट आहे तर हा याचा हायर आहे. आता इथं लोअर लोचं मी तुम्हाला एक्झाम्पल देईन. समजा इथं ब्रेकआउट झाले तर हा याचा लोअर लो होऊ शकतो का? याच्या खाली हिची बॉडी क्लोज झालेली आहे. आता मी तुम्हाला इथं लोअर लोचं एक्झाम्पल देईन एखादं. इथं बघा. आता काय इथं आपल्यासाठी एक हा सपोर्ट एरिया आहे, बरोबर. इथं पाठीमागं सपोर्ट आहे. इथे काय? इथं डिमांड सप्लाय झोन दिसतोय आपल्याला हा एक. आता समजा डिमांड सप्लाय झोनला आपण क्लोजिंगला हा एक सपोर्ट इथे दिसतोय. इथं मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे. ओके. तर आता इथं बघा. ही ब्रेकडाऊनची लाईन आहे आपल्याला. ही ब्रेकडाऊन कॅन्डल आहे आपल्यासाठी. तर याच्या खाली ही कॅन्डल क्लोज झालेली आहे रेडमध्ये. तर हा आपल्यासाठी कन्फर्म लोअर लो होतो. तर आपण इथं सेलची एंट्री करू शकतो किंवा इथं सेल करू शकतो डायरेक्टली. ओके.
किंवा अशा ठिकाणी काय होतं, आता समजा एखाद्या ह्याला हे होत असेल किंवा आपली जी स्ट्रॅटेजी आहे, मी तुम्हाला स्ट्रॅटेजी ज्या शिकवणार आहे, त्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला कन्फर्मेशनसाठी हायर आहे आणि जे लोअर लो असतात हे कंपल्सरी फॉलो करायचे आहेत. जर तुम्ही फॉलो नाही केला, तुमची एंट्री चुकीच्या ठिकाणी होते. चुकीच्या ठिकाणी एंट्री झाली की तुमचा लॉस होणार, हे 100% आहे. तुम्हाला एंट्री परफेक्ट करायची असेल तर हायर हाय आणि लोअर लो फॉलो करायचे. जे आता नवीन लोक काय करतात, की एखाद्या वेळेस त्यांना मार्केट असं दाखवतं, सकाळ सकाळी अशी ग्रीन कॅन्डल तयार होते. मग ती काय करतात लोक, इथं तुटून पडतात, की मार्केटमध्ये वर जाणार आहे आणि इथं मार्केट इथून वरती जाणार आहे. तर अशा वेळी काय होतं, की ही कॅन्डल ह्याच्या वर जर ग्रीन मध्ये क्लोज झाली, तर तुम्ही ती एंट्री करू शकता. तरच तुम्हाला इथं ह्याच्यात चांगला सक्सेसफुल ट्रेड मिळू शकतो. जसं की इथं आहे बघा. इथं आता समजा ह्या सपोर्टला मार्केट आहे. इथे एक सपोर्ट आहे आणि इथं तुम्हाला एंट्री करायची आहे. तर तुम्ही इथं हा जो हायर आहे, हा झालेला बघून इथून पुढे ह्या कॅन्डल एंट्री करू शकता इथं. अशी सिनेरिओ तयार झाला तरच आपल्याला हे करायचं आहे. लक्षात आलं का लोअर लो आणि हायर हाय काय असतो? ओके. ज्ञानेश्वरीला समजलेला आहे. प्राजक्ता मॅडम तुम्हाला समजलेला आहे का? हो समजलं. ओके. हायर हाय आणि लोअर लो फक्त लक्षात घ्यायचं आहे. हे आपल्याला ट्रेड घेण्यासाठी कन्फर्मेशनसाठी लागतं, तरच आपण ट्रेड घ्यायचा, अन्यथा आपल्याला ट्रेड करायचा नाही. ओके. तर त्यानंतर आता आपण बघायचं की प्राइस ऍक्शन कसं यूज करायचं. प्राइस ऍक्शन मध्ये आपण काय शिकलो? तर एक्सप्लेन. ओके, मी करतो निखिल सर ते. आता बघा, आपल्याला हायर हाय आणि लोअर लो कशासाठी घ्यावा असतो. एखादा समजा हा रेजिस्टन्स आहे किंवा हा एक सपोर्ट लेवल आहे. ओके, आता ही रेजिस्टन्सची लेवल आहे. तर आता मला ह्याच्यावरती वाटते की मार्केट ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करत आहे. तर ब्रेकडाऊनच्या वेळी आपण काय करतो की एंट्री घेण्यासाठी तयार राहतो. कारण मार्केट असं खालून वरती याला ब्रेक करायच्या प्लॅनमध्ये असतं. तर हे ब्रेक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं की एकतर असं वरती जाऊन रिटेस्ट करून असं गेलं तर इथं प्राइस ऍक्शनला आपण एंट्री करू शकतो. समजा असा सिनेरिओ तयार नाही झाला, डायरेक्ट मार्केट वर गेलं तर आपल्याला ती एंट्री मिस होऊ शकते. त्यासाठी आपल्याला काय करायचं की अशी कॅन्डल तयार झाली मार्केटमध्ये. ओके, ही एक अशी कॅन्डल तयार झाली ग्रीनमध्ये, बरोबर. तर आता ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरती तुम्हाला इथे एंट्री करायच्या ब्रेकआउटला, तर तुम्हाला काय कन्फर्मेशन घेणं गरजेचं आहे की ह्याच्यावर असा एक प्रॉपरली हायर हाय झाला पाहिजे. प्रॉपरली याच्यावर असा हायर हाय तयार झाला पाहिजे. समजा हे एक सपोर्ट लेवल आहे आणि मार्केट वरून खाली असं येत आहे, तर तुम्हाला काय करायचं की अशी कॅन्डलनं इथं ब्रेकडाऊन केलं खालच्या साईडला, तर तुम्ही इथं ह्याच्या लोअर लोला इथं हा लोअर लो बघायचा आणि याच्या नेक्स्ट कॅन्डल आहे तर तुम्ही सेल करायचा आहे आणि याच्या नेक्स्ट कॅन्डल आहे तर तुम्हाला बाय करायचा आहे. असं थोडंसं आपल्याला इथं फॉलो करायचं आहे. जसं की इथं बघू शकता तुम्ही आता. ओके, आता हा आपल्यासाठी काय आहे की इथला एक डिमांड सप्लाय झोन आहे किंवा इथं हा एक मार्केटचा सपोर्ट आहे आणि मार्केट इथं सपोर्ट घेऊन वरती चालत आहे आणि इथं प्रॉपरली मार्केटनं काय केलंय, इथं येऊन थोडंसं सस्टेन झालंय. आता बघा, आता सगळ्यांना तुम्हाला इथे दिसत असेल की हा एक सपोर्ट ब्रेक व्हायच्या प्लॅन मध्ये आहे. इथं ब्रेक झालाय, बरोबर, ब्रेक झालाय, पण इथं लोअर लो झालाय का? नाही झालेला लोअर लो. का झालेला नाही? कारण पुढची कॅन्डल जी ग्रीन मध्ये क्लोज झालेली आहे, तर इथं लोअर लो झालेला आहे. लोअर लो कधी म्हटलं असतो, जर ह्याच्या खाली प्रॉपर अशी कॅन्डल क्लोज झाली असते तर आपण ह्याच्या खाली असा लोअर लो म्हटलं जातो, तर आपण इथे एंट्री घेतली असते इथल्या नेक्स्ट कॅन्डलला. ओके, तर असं आपल्याला करायचं की अशा ज्या कॅन्डल पडल्या तर ह्यानंतर आपल्याला एंट्री करायची नाही. आता इथं तुम्हाला कुठेही लोअर लो झालेला दिसतोय का? नाही झालेला. आता ह्या कॅन्डलला ब्रेकआउट आलं तर आता ही ब्रेकआउट कॅन्डल पकडू शकतो. इथं तुमचा लोअर लो झालेला आहे ह्या कॅन्डलला, बरोबर, कारण ह्याची बॉडी ह्याच्या खाली क्लोज झालेली आहे. तर तुम्ही इथे एंट्री करू शकता, तुमचा स्टॉप लॉस इथे ठेवू शकता आणि टार्गेट तुमचं जे आहे ते नेक्स्ट डिमांड सप्लाय झोनचं तुम्ही ठेवू शकता, जे की पहिलं टार्गेट तुमचं इथलं होतंय, इथलं, आणि जे की सहजासहजी अचीव्ह झालेलं आणि लास्ट तिथं जाऊन मार्केट अडकलेलं आहे. असं आपल्याला काम करायचं आहे मार्केटमध्ये. नुसतंच कॅन्डल बघून किंवा काहीतरी हे करून आपल्याला काम करायचं नाही. प्रॉपर आपल्याला कन्फर्मेशन घेऊन काम करायचं, तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. ओके, आपण मुद्दा बघत होतो प्राइस ऍक्शन. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की प्राइस ऍक्शन म्हणजे काय असतं. आता प्राइस ऍक्शन मध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचा हा भाग आहे, प्राइस ऍक्शन. ओके, आता प्राइस म्हणजे काय, तर किंमत. किंमत कशी असते, तर एक ठराविक अशी प्राइस वर खाली वर खाली वर खाली होत असते. तर ही जी प्राइस होते ह्याला आपल्याला रीड करायचं आहे. आता कसं रीड करायचं आहे, तर ह्या प्राइस मध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे पहिलं आपल्याला ऑब्झर्व्ह करायचं आहे, बरोबर. मग त्यासाठी आपल्याकडे टूल्स काय आहेत, की सपोर्ट रेजिस्टन्स आहेत, ट्रेंड लाईन आहे, तर त्यानंतर हे आहे आपल्याकडे ब्रेकआउट आहेत, ब्रेकडाऊन आहे. त्यानुसार आपण इथं ट्रेड करू शकतो. ओके, आता बऱ्यापैकी लोक काय करतात की कॅन्डलस्टिक पॅटर्न यूज करतात किंवा
तुम्ही युट्यूबवरती बघितलं असेल की कॅन्डलस्टिक पॅटर्न हा इथे तयार झालाय, डोजी कॅन्डल झाली, हे झालं ते झालं, अमकं झालं तमकं झालं. ठीक आहे, ह्याच्यावर तुमचं काम इथं होत नाही. तुम्हाला सिंपल प्राइस ऍक्शन फॉलो करायचं आहे. मग आता प्राइस नुसार ऍक्शन करणे ह्याला प्राइस ऍक्शन म्हणायचं. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं इम्पॉर्टंट ट्रेंड. ओके, तर मी तुम्हाला याच्या पाठीमागे शिकवलं की ट्रेंड कसे आयडेंटिफाय करायचे. ओके, तर तुम्हाला बेसिकली समजतं की ट्रेंड कसे फॉलो करायचे असतात. आता समजा मार्केटमध्ये एक अप ट्रेंड चालू आहे. ओके, आता ट्रेंड लाईन मी तुम्हाला शिकवेन पहिल्यांदा की ट्रेंड लाईन कशी फॉलो करायची असते. आता बघा, आता काय केलंय मार्केटनं, इथं आलंय, परत इथे घेतलं. म्हणजे असं हे प्राइस ऍक्शन करत मार्केट एका वे मध्ये असं वरती चाललेलं आहे, बरोबर. असं मार्केट परत इथून खाली इथंपर्यंत आलेलं आहे. असं हे मार्केटनं एक ट्रेंड हे मार्केटचा चालू आहे, ही प्राइस चालू आहे. ओके, तर आता जे मार्केटमध्ये हे जे हाय आणि लो असतात, आता ह्याला काय म्हणायचं, हाय म्हणायचा. अप ट्रेंड मध्ये ह्याला हायर हाय म्हणायचा. ओके, आणि ह्याला हायर लो म्हणायचं. ओके, हा एच-एल, हायर लो. त्यानंतर ह्याला पण हायर हाय म्हणायचं आपण. ओके, हायर हाय, एच-एच. हे अप ट्रेंड साठी झालं. ओके, हा हायरचा लो, म्हणजे ज्यावेळी मार्केट वर जात असतं त्यावेळी हे सगळेचे हाय असतात. ओके, याचे हाय मारलेत मार्केटने आणि ह्याचे लो म्हणायचे. ओके, आणि ज्यावेळी मार्केट असं खाली जात असतं, ओके, तर त्यावेळी काय म्हणायचं आपण, याला म्हणायचं लोअर हाय. ओके, हा लोचा हाय इथला, हे लोचे हाय जे वरच्या साईडला असतात, आणि हा लोचा लो म्हणायचा, याला लोअर लो पण म्हटलं जातं. खाली मार्केट जात असेल तर हे वरचे आहेत ह्याचे हाय आणि ह्याचे हे लो, हाय आणि लो. आणि वरती मार्केट जात असेल तर हे वरचे जे आहे त्याचे हे हाय आणि हे खालचे लो. तर असं आपल्याला हे फक्त हे करायचं आहे, काय करायचं आहे, ट्रेंड ओळखायचा आहे की मार्केटमध्ये ट्रेंड कुठला आहे. आता तुम्हाला कुठला ट्रेंड दिसतो मार्केटमध्ये, हा जो वरती चाललेला आहे, अप ट्रेंड, हायर आहे. हा अप ट्रेंड मार्केटमध्ये हा चालू आहे. 3 प्रकारचे ट्रेंड आहेत आपल्याकडे. कुठला ट्रेंड आहे, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि डाऊन साइडवेज ट्रेंड. ट्रेंड. हा 3 ट्रेंड आपल्याकडे आहेत. तर आता अप ट्रेंड मध्ये तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करून ट्रेडिंग कसं करू शकता किंवा प्राइस ऍक्शन यूज करून कसं, मी पहिला तुम्हाला ट्रेंड सांगणार आहे. ओके, तर ट्रेंड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे मार्केटचे हाय आणि लो असतात ते आपल्याला जोडायचे. ओके, आता याचा कुठला लो आहे, अप ट्रेंड मध्ये आपल्याला लो जोडायचे असतात आणि डाऊन ट्रेंडला आपल्याला हाय जोडायचा. ओके, सिंपल आहे. अप ट्रेंड मध्ये आपल्याला लो जोडायचा आणि डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला हाय जोडायचा. आता ह्याचे लो आहेत, बरोबर, इकडं हाय आणि हा लो आहे, बरोबर. मग आपल्याला हे लो आपल्याला जोडून घ्यायचे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ट्रेंड लाईनचा इथं ऑप्शन आहे, तो तुम्हाला इथं असा अप्लाय करायचा आहे. आता हा प्रिव्हियस आपण सोडून देऊ, ह्याच्या इथलं घेऊ आपण इथून. ओके, आता बघा, इथं तुम्हाला हे कन्फर्म झालंय, बरोबर. इथून आपण हे पण असं घेऊ शकतो इथल्या ट्रेंडनुसार, की आता इथं तुम्हाला ट्रेंड लाईन ही दिसत आहे. आता मार्केटनं बरोबर एक्झॅक्टली इथे घेऊन ट्रेंड लाईनचा इथं सपोर्ट घेतला आणि मार्केट परत वरती गेले. ओके, परत इथं असं प्राइस ऍक्शन करत परत वर गेलाय. परत इथे एक सपोर्ट घेतलाय, परत इथं स्ट्रॉंग सपोर्ट घेतलाय, परत एक सपोर्ट घेतलाय, परत एक सपोर्ट घेतलाय, परत एक सपोर्ट घेतलाय, परत एक इथं सपोर्ट घेतलाय. ओके, आता एवढं तरी हे आहे ना, कन्फर्म आहे ना की ही ट्रेंड हा अप ट्रेंड आहे, एवढं तरी कन्फर्म आहे ना. हा, हा, कारण का आहे कन्फर्म, कारण की ह्याचे जे लो आहेत हे ट्रेंड लाईनला आपल्या वारंवार टच करत आहेत. मग याचा अर्थ काय, ह्या ट्रेंड लाईन वरती कुठंतरी सपोर्ट मिळतोय मार्केटला, अप ट्रेंड मध्ये मार्केट आता जात आहे. आता अशा टाइमिंगला तुम्ही काय करू शकता की तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा ट्रेड करू शकता, ट्रेड घेऊ शकता. कसा घेऊ शकता, ही ट्रेंड लाईन ज्यावेळी ब्रेक होणार आहे, आता इथं काय झालंय, ब्रेकडाऊन झालंय, बरोबर. जसं आपल्या सपोर्टला इथून खाली असं ब्रेकडाऊन व्हायचं, तसंच आता इथं पण याला ब्रेकडाऊन झाले ट्रेंड लाईनला. तर तुम्ही इथं एंट्री करू शकता. तुम्हाला एंट्रीसाठी कन्फर्मेशन कसं मिळणार आहे, प्राइस ऍक्शन. ओके, इथं प्राइस ऍक्शन बनलंय, ब्रेक केलाय, रिटेस्टला गेले आणि परत मार्केटने खाली गेले. तुम्ही इथं शॉर्ट करू शकता, तुमचा स्टॉप लॉस इकडे कुठेतरी ठेवू शकता. टार्गेट तुमचं नेक्स्ट डिमांड सप्लाय झोन इथलं हे अचीव्ह होऊ शकतं. हे प्राइस ऍक्शन वापरायचं असतं मार्केटमध्ये, दुसरं काही नाहीये. एवढंच मार्केटमध्ये अप्लाय होतं आणि एवढ्या वर्षी तुम्ही ट्रेड करू शकता. आता तुम्हाला मी ह्याच्यामध्ये सुद्धा दाखवेन. ओके, हे बघा, इथं काय झालेलं आहे,
की हा एक अप ट्रेंड दिसतोय सगळ्यांना, बरोबर. आता वरून खाली एक डाऊन ट्रेंड चालू होता सलग. ओके, परत मार्केट इथं एक सपोर्ट घेतला, परत मार्केट आता वर असं जात आहे. ओके, नवीन हायर लो लो असं बनवत वरती जात आहे. तर आता इथं तुम्हाला दिसत असेल एक ट्रेंड लाईन मी ड्रॉ केली तर इथं तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल की मार्केट खरोखर एक अप ट्रेंड मध्ये आहे. आता मार्केट जे नवीन नवीन आता लो बनवत, आता इथं लो बनवलाय, इथं लो बनवलाय. आता ह्या लोनं जर क्रॉस केलं तर आपल्याला सावधान व्हायचं. लो क्रॉस करणे म्हणजे काय? समजा हे मार्केट इथंपर्यंत आलं. ओके, म्हणजे ह्याच्या खाली ह्याला क्लोजिंग दिलं असं, ह्याच्या खाली असं क्लोजिंग देऊन मग वरती केलं तर आपण इथं हा फॉल म्हणायचा आपल्यासाठी. आणि जर ह्याच्या खाली क्लोजिंग दिलं तर आपण इथं डायरेक्ट एंट्री करू शकतो. का करू शकतो? कारण हा ट्रेंड रिव्हर्स झाला हे आपल्यासाठी कन्फर्मेशन होतं. आता जर इथं बघितलं तुम्ही, तर थोडंसं टाकून तर आपल्याला काय कन्फर्म आहे की ट्रेंड अप ट्रेंड साठी आहे. कारण इथं कुठेही मार्केट सपोर्ट घेत नाही. वारंवार इथं लो बनवत मार्केट नवीन नवीन वरती निघालेलं आहे. ओके, पण ज्यावेळी ह्याला सपोर्ट होणार किंवा एखाद्या वेळी हे होणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे, त्यावेळी आपण इथं ट्रेड घेऊ शकतो. आता मी तुम्हाला डाऊन ट्रेंडचं दाखवेन. ट्रेंड लाईन कशी युज करायची समजलं का तुम्हाला? हॅलो, अप ट्रेंड मध्ये, आता डाऊन ट्रेंड मध्ये दाखवेन तुम्हाला. आता डाऊन ट्रेंडचा नियम काय आहे? दोन हाय आपल्याला जोडायचे आहेत. अप ट्रेंड मध्ये आपण लो जोडतो, डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला हाय जोडायचे आहेत. जसं की इथलं बघा, तर मी इथं हे हाय आणि लो इथं हाय जोडलेले आहेत, बरोबर. हा दिसतो इथं, हा. इथं, इथं आणि इथं, बरोबर. म्हणजे हा आपल्यासाठी डाऊन ट्रेंड कन्फर्म आहे ना? ओके येस ना? सर. हा, मग असं मार्केट प्राइस ऍक्शन करत 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 खाली येत आहे. आता इथून खाली कंटिन्यू असं मार्केट गेलं असतं तर आपण म्हणतो असतो की हा ट्रेंड कंटिन्यू चालू आहे. ओके, मार्केटने हे ब्रेक केलं, बरोबर. इथली ट्रेंड लाईन ही ब्रेक केली मार्केटनं आणि प्रॉपर इथं आपल्याला हायर हाय दिला आणि त्यानंतर आपण इथे एंट्री केली. तुमचं टार्गेट जे आहे ते नेक्स्ट डिमांड सप्लाय झोन इथला घेऊ शकता, इथला घेऊ शकता किंवा इथला घेऊ शकता. म्हणजे असं सुद्धा आपण ह्याच्यात ट्रेड करू शकतो. ओके, पण असा सिनेरिओ तयार झाला पाहिजे. इथं ब्रेकडाऊन येऊन इथं हायर हाय झालेला, तुम्ही हे क्रॉस चेक करू शकता. ट्रेंड कसा ओळखायचा, फक्त एवढं. ट्रेंड लाईनचा यूज समजला का तुम्हाला? ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊनला ट्रेड कशी करायची हा. ट्रेंड लाईन यूज करून? ओके, आता आपण येऊ प्राइस ऍक्शन कडे, बरोबर. आता ज्यावेळी मी एखादा ट्रेडमध्ये प्लॅन करत असतो किंवा ज्यावेळी मला एखादा ट्रेड घ्यायचा असतो तर त्यावेळी मी काय करतो? मी सिंपली प्राइस ऍक्शन फॉलो करतो. ओके, आता मला समजा एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा मला एखाद्या स्टॉकमध्ये ट्रेड घ्यायचा आहे, तर मी काय करणार? सिंपली त्याच्यावरती त्याचा चार्ट बघणार. आता चार्ट रिडिंग कसं असतं प्राइस ऍक्शन नुसार हे मी तुम्हाला आता याच्यात थोडीशी आयडिया देतो. ओके, आता आपल्याकडं काय काय टूल्स आहेत? एक आहे सपोर्ट, एक आहे रेजिस्टन्स, एक आहे ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, ट्रेंड लाईन. हे 3 ते 4 प्रकारचे आपल्याकडं बेसिक टूल्स आहेत. आणि ह्या बेसिक टूल्स वरतीच तुम्ही प्रॉपर लेवलचं अनालिसिस करू शकता. टेक्निकल अनालिसिस ज्याला म्हणतो, त्याला सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, फॉल ब्रेकआउट, हे जे आहे हे 4-5 प्रकारचे आपण बेसिक टूल्स वापरून करू शकतो. तुम्ही जर इंडिकेटर वापरला तर तुम्हाला इथं थोडंसं ट्रेडिंग जड जातं. कारण इंडिकेटरवर तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही. कारण इंडिकेटर मध्ये कसं असतं की तुमचं इंडिकेटर हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरतीच काम करतात, दुसरं कशावर काम करत नाहीत. पण मार्केटचा मोमेंटम निघून गेल्यानंतर तुमचा इंडिकेटर काम करतो, हे फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर आता थोडंसं आपण इथं एक्झाम्पल बघू. आता तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांना काय दिसतंय समोर बघितल्यानंतर? चार्ट उघडल्याबरोबर तुम्हाला अशा काही गोष्टी दिसल्या पाहिजेत जिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं लक्षात आल्या पाहिजे. त्याच्यानुसार तुम्ही उद्याचा व्ह्यू बघू शकता. मार्केटमध्ये उद्या काय होऊ शकतं किंवा आता पुढची प्राइस ऍक्शन काय करायची आहे किंवा ऍक्शन आपल्याला काय घ्यायचे हे तुम्हाला चार्ट बघितल्या बघितल्या लगेच कळायला पाहिजे. तरच तुम्हाला प्राइस ऍक्शन जमते असं मी तुम्हाला गृहीत धरू शकतो. ओके, आता ह्या दिवसासाठी बघा, ह्या दिवसासाठी मला काय दिसलं इथं? स्टार्टिंग सिंपल थिंग आहे माझ्यासाठी. मला इथे दिसते की मार्केट एक रेजिस्टन्स मार्केटनं ब्रेक केलेला आहे. कुठला रेजिस्टन्स? हा मार्केटनं रेजिस्टन्स इथला ब्रेक केलाय. ओके, इथला हा एक मला रेजिस्टन्स इथे दिसला, बरोबर. इथे एक मार्केटमध्ये सपोर्ट आहे. सिंपल मी 2 लाईन ड्रॉ करून घेतला. इथे एक मार्केटमध्ये सपोर्ट आहे, इथे एक मार्केटचा रेजिस्टन्स आहे. पण हा ब्रेक होऊन प्रॉपर इथं ह्याला परत हे झालेला आहे. काय झालंय? हा फॉल ब्रेकआउट ठरलेला आहे, बरोबर. आणि एक्झॅक्टली मार्केट परत जाऊन
हे इथं रेजिस्टन्स करून मार्केट परत खाली येत आहे. म्हणजे काय, ही लेवल ज्यावेळी ब्रेक होणार आहे इथून अशी आणि प्रॉपर असं कन्फर्मेशन देणार आहे, तर त्यावेळी आपण इथे एंट्री करू शकतो. हा आपल्यासाठी सिंपल थिंग झालेला, बरोबर. म्हणजे काय, आपल्यासाठी एक बाजू कन्फर्म आहे की हा आपल्यासाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि हा एकदा फेल झालाय तो परत होऊ शकणार नाही. ओके, इथपर्यंत तरी परफेक्ट आहे. तर आता परत बघा, परत इथं आपल्याला काय दिसत आहे, तर मार्केटमध्ये हा एक सपोर्ट दिसत आहे. इथे एक सपोर्ट आहे, इथे काय, इथे एक सपोर्ट आहे, इथे काय, आणि ह्या दोन कॅन्डल इथं सपोर्ट घेतलाय. तर आपल्यासाठी काय आहे की ह्यानं जर खाली ब्रेकआउट केलं आणि इथं प्रॉपर लोअर लो बनवला आणि नेक्स्ट कॅन्डल जर लाल मध्ये क्लोज झाली, तर आपण म्हणू शकतो की मार्केट इथपर्यंत मोमेंटम आपल्याला देऊ शकतं. पण तसं झाले का, हा फॉल ब्रेकडाऊन आलेला आहे आणि मार्केट परत वरती गेलेला आहे. आता बघा, हं. आपण सपोर्ट रेजिस्टन्स दोन बघितले, बरोबर. तर आता इथं तुम्ही ट्रेंड लाईन सुद्धा टाकून बघू शकता अशी. आता इथे काय दाखवलंय, मार्केटमध्ये कंटिन्यू असा अप ट्रेंड चालू आहे आणि आता याला ब्रेक मिळाला, बरोबर. म्हणजे इथं ट्रेंड हा ब्रेक झालेला आहे आणि परत इथं मार्केट आले. आता हाय चान्स काय की इथं रिटेस्टला आलं आणि इथून खाली मार्केटनं प्रवास चालू केला, तर तुम्ही इथं डायरेक्ट सेल करू शकता. का सेल करू शकता, कारण मार्केटला हा रेजिस्टन्स फेस करून मार्केट परत खाली आले, हा सपोर्ट मार्केटनं तोडलाय, ही ट्रेंड लाईन तोडली, त्यामुळे मार्केट परत खाली जाण्यासाठी तयार होत आहे. हे आपल्यासाठी कन्फर्मेशन आहे. मग तुम्ही इथं सेल करू शकता डायरेक्ट. ओके, लक्षात आलं का तुमच्या कसं काम करायचं असतं. हा. चार्ट मध्ये तुम्हाला काय दिसतंय हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता मला चार्ट मध्ये काय दिसतंय, इथं ट्रेंड लाईन दिसली, इथे एक सपोर्ट दिसला, हा इथं फॉल ब्रेकआउट दिसला, हा इथला म्हणजे हा एक सपोर्ट ब्रेक होताना दिसतोय. आता उद्या ज्यावेळी मार्केट चालू होणार आहे, ओके, कुठला चार्ट आहे, मारुतीचा आहे, बरोबर आहे. मारुतीचा हा चार्ट आहे, तुम्ही हा चेक करू शकता. आता उद्या ज्यावेळी मार्केट इथं चालू होणार आहे, तर माझा व्ह्यू कसा असणार आहे याच्यामध्ये, समजा मार्केट ह्याच्यावर गॅप ओपनिंग झालं आणि इथून खाली मार्केट जाण्याचा प्रयत्न केला, तर मी इथं सेल करणार डायरेक्ट आहे, बरोबर आहे. मार्केट समजा इथं असं प्राइस ऍक्शन काय जर दाखवलं, तर मी इथं डायरेक्ट सेल करणार आहे. किंवा ह्याच्यावरती मार्केट जाण्याचा जर प्रयत्न करत असेल, ह्याच्या ह्या आपल्या सपोर्ट लेवलच्या वरती जर मार्केट असं कुठेतरी ओपन झालं आणि प्रॉपर असं प्राइस ऍक्शन करून एक अप ट्रेंड कंटिन्यू मार्केटने करत असेल, तर मी इथं बाय करणार आहे. म्हणजे आपल्यासाठी दोन लेवल ऑटोमॅटिक निघलेले आहेत मार्केटमध्ये. ओके, पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्ट्रॅटेजी फॉलो करायच्या. मग त्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला ज्या त्या सेशन मध्ये शिकवेल. फक्त प्राइस ऍक्शन कसं युज करायचं हे फक्त लक्षात आलं पाहिजे. म्हणजे काय, आपल्याला मार्केटकडून कन्फर्मेशन मिळतं की मार्केटमध्ये काय होणार आहे. ओके, आता हे झालं ह्याचं. मी तुम्हाला थोडंसं आणखी बॅक टेस्ट करून दाखवून येतं. दुसऱ्या स्टॉक मध्ये दाखवतो, बजाज फायनान्स मध्ये. तर बजाज फायनान्स मध्ये पहा, सिम्पल आहे, खूप सिम्पल प्राइस ऍक्शन यूज होतं. पण हे लोक याला क्रिटिकल करून ठेवलेलं आहे आणि ज्या लोकांना ट्रेडिंग जमत नाही, असे लोक याला सट्टा बाजार किंवा गॅमलिंग म्हणतात. आपल्याला नॉलेज नसेल तर प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी गॅमलिंग आहे, एवढं लक्षात घ्यायचं आपण. ओके, आता हा ट्रेंड दिसतोय मला, अप ट्रेंड मध्ये मार्केट चालू आहे. आता इथं बघा, मार्केटनं काय केलं की हा ब्रेक केलेला आहे, परत मार्केट इथं रिटेस्टला गेलेला आहे आणि परत रिटेस्ट करून इथं जात आहे. तर तुम्ही डायरेक्ट इथं लोअर लोला हे शॉर्ट करणार इथं कुठं, तर डायरेक्ट मार्केटने एवढी रॅली खालची दुसऱ्या दिवशी दिलेली आहे. ओके, तर असं तुम्ही इथं काम करू शकता ह्या ट्रेंड लाईनला. कारण इथं पण बघा, आता तुम्हाला इथं सपोर्ट दिसत असेल इथला. ओके, आणि एक्झॅक्टली तुम्ही टार्गेट हे का लावलं हे सांगतो मी तुम्हाला. आता इथून खाली मार्केट इथं आलं, हा एक सपोर्ट आहे मार्केटमध्ये, 1 2 3 वेळा मार्केटने सपोर्ट घेतला. तर हाय चान्स आहे की इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतो, म्हणून मी इथं प्रॉफिट बुक केला. आता इथे मी थांबलो असतो, प्रॉफिट नाही बुक केला असता, तर ही माझी रॅली मिस झाली असती माझ्याकडून, बरोबर आहे. तर आता बघा, मार्केटमध्ये हा एक रेजिस्टन्स दिसतोय तुम्हाला. ओके, एक रेजिस्टन्स लेवल आहे मार्केटमध्ये. का, कारण मार्केटने इथं वारंवार इथं रेजिस्टन्स घेतला, 1 2 आणि इथं आता ही सपोर्ट लेवल झालेली आहे. तर आता एक रेजिस्टन्स लेवल पण आहे आणि एक सपोर्ट लेवल पण आहे. तर आपल्यासाठी हा स्ट्रॉंग डिमांड सप्लाय झोन झालाय आणि इथं मार्केटनं हे घेतलेलं आहे. तर आपण काय करू शकतो की इथं ज्यावेळी मार्केट इथून वरती जाण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी आपण इथे एंट्री करू शकतो. आता समजा इथे मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे, बरोबर. तर अशा टायमिंगला काय करू, असं प्राइजेक्शन तयार झाली तर ह्या हायर हायला आपण इथं पोझिशन घेऊ शकतो. नेक्स्ट डिमांड सप्लाय झोन तुमचं टार्गेट असलं पाहिजे
असं आपण हे करू शकतो, हा डिमांड सप्लाय झोन इथला. आलं का लक्षात तुमच्या प्राइस ऍक्शन कसं यूज करायचं? प्राइस ऍक्शन म्हणजे सिंपल थिंग आहे, जे आपल्या डोळ्यांना दिसते ते पहिला चार्टवरती अप्लाय करायचं आणि चार्टवरती अप्लाय केल्यानंतर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन कुठं मिळतोय तिथं आपण ट्रेड प्लॅन करायचा आहे. बरोबर आहे. मग आता तुम्ही म्हणाल सर खूप सोपं आहे हे आम्ही हे करू शकतो, पण एवढं पण सोपं नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही फसू शकता. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे, प्रॉपर प्राइस ऍक्शन फॉलो करायचं आहे, प्रॉपर आपल्याला मनी मॅनेजमेंट ठेवायचं आहे, प्रॉपर आपली सायकोलॉजी ठेवायची आहे. म्हणजे काय, शाळेत तुम्ही ऐकलं असेल, ते चिमण्यांचा काहीतरी तुम्हाला शाळेत असेल बघा, की चिमण्यांना जाळं टाकलं जातं आणि एक चिमणी उडू शकत नाही आणि बऱ्याच चिमण्या असतात त्या सगळं जाळं उडवून घेऊन जातात. तर आपल्याला काय करायचं की 3 ते 4 बाजून कन्फर्मेशन घ्यायचं आहे. मगच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. मगच आपण ह्याच्यात विनर होऊ शकतो. नाहीतर कुठली तरी स्ट्रॅटेजी दिसली, सरांनी सांगितलं इथला सपोर्ट ब्रेक झाला, इथं ट्रेड घ्या, इथून मार्केट वरती रिव्हर्स झालं, तसं नाही चालायचं. असं करायचं नाही. तर आपल्याला 3 ते 4 प्रकारे कन्फर्मेशन घेऊन मगच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. अन्यथा आपल्याला ट्रेड घ्यायचा नाहीये. आलं लक्षात तुमच्या? कोणाचे काही डाऊट असेल तर विचारू शकता. हॅलो. डाऊट नसतील तर नो डाऊट टाईप करा. सर नाही डाऊट. ओके. आता जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार ह्या गोष्टींची, बॅक टेस्टिंग करायचं. लेक्चर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जायचं आणि बॅक टेस्ट करायचं. आता तुम्हाला मी ट्रेडिंग व्ह्यूचं हे दाखवेन, काय दाखवेन, वेबसाईट दाखवेन, त्याच्यावरती तुम्हाला दिसतं तिथं. तुमच्याकडे डीमॅट नसेल ना तर तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूच्या याच्यावरती जाऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही बॅक टेस्ट करा. कुठलाही चार्ट उघडा, त्याच्यावरती दिसेल तुम्हाला. कारण तुम्ही प्रॅक्टिस नाही केला, मी तर बोंबलून किती जर शिकवलं तुम्हाला तरी तुम्हाला प्रॅक्टिस नाही केला तर समजणार नाही. पुढं पाठ मागे सपाट होणार आहे. आता बघा बँक निफ्टीचा मी चार्ट ओपन करतोय. इथं 10-15 मिनिटाची 5 मिनिटाची टाइम फ्रेम तुम्ही लावू शकता. इथं टाइम फ्रेम आहे. आता इथं दिसते, इथं माझा कर्सर दिसत असेल सगळ्यांना. तर ह्या तुमच्या लाईन आहेत. इथं तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन टाकू शकता, जसं की मी सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करतो, याला हॉरिझॉन्टल लाईन म्हणायचं. ओके. इथं तुम्ही असं हॉरिझॉन्टल लाईन टाकू शकता. परत त्यानंतर तुम्ही याचे साईज वगैरे वाढवू शकता. आता ही साईज याची वाढते 3-4 पट्टीने. कलर तुम्ही चेंज करू शकता, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आणि त्यानंतर एक मिनिट मी सगळं घालवतो आधी, तुम्हाला काय कळायचं नाही. ओके. बघा, याचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. मोबाईलमध्ये तुमच्या येतं. ओके. आता तुम्हाला प्राइस ऍक्शन करायचं असेल, एक हे ट्रेंड फॉलो करायचं असेल असं हे तुम्ही ड्रॉइंग पण इथं करू शकता. बरोबर आहे. परत त्यानंतर तुम्हाला ट्रेंड लाईन टाकायची असेल तर इथं जायचं आहे आणि इथं ट्रेंड लाईन दिसते. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे की अप ट्रेंड मध्ये किंवा डाऊन ट्रेंड मध्ये तुम्हाला हाय आणि लो जोडून घ्यायचे असे तुम्ही अशी ट्रेंड लाईन सुद्धा ड्रॉ करू शकता. आता उद्या काय करायचं तुम्हाला, याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करून बघायचे की ट्रेंड लाईन कशी ब्रेक होते, प्रॉपर कन्फर्मेशन मिळालं की त्यात आपला ट्रेड कसा मिळतो, एखादा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक होतो त्यावेळी कसं करू शकतो, असं तुम्हाला हे सिंपल प्राइस ऍक्शन फॉलो करायचं आहे. मग त्यानंतर मी तुम्हाला त्याच्या पुढचा पार्ट शिकवेन, जिथं की तुम्हाला हळूहळू पुढच्या गोष्टी समजत जातील थोडे. मग त्यानंतर स्ट्रॅटेजी शिकवल्यानंतर तुम्हाला मग जास्त डोक्यात कटकट घ्यायची गरजच नाही. तुम्ही सिंपल लाईन 2 टाकल्या, ह्याच्यावरती हाय झाला तर बाय करायचं, लो झाला तर सेल करायचं. एवढं सिंपल आहे. आणि तुम्हाला असे 1000-500 रुपये घर बसल्या मिळणार आहेत. एवढी आपल्याकडे सिंपल आणि साधी स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष देऊन शिकण्याची जर आवड असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक शिकणार. जर तुम्हाला टाइमपास करायचा असेल तर तुम्ही टाइमपास करणार. ठीक आहे. तर बाकी कोणाला काही डाऊट नाहीये? नाही सर. चालेल, ठीक आहे. चालतंय, भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्या शक्यतो सुट्टी असेल, मी ग्रुपला अपडेट करेन तसं. चालेल. ठीक आहे.